श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते प्रतिभा ब्लॉग मराठी या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची कथा सांगणार आहे. ब्राह्मणाची कथा आहे. भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे ब्राह्मणाची परीक्षा घेतात ते आजच्या कथेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आपल्या नशिबात असे ते आपल्यापर्यंत चालत येतं आणि जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला मिळत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, माझं नाव जर तुझ्या ओठावर असेल तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. एकदा एक गरीब ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला. खूप गरीब होता. त्याच्याकडे 2 वेळचं जेवण सुद्धा नव्हतं. तो गरीब ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुन, आपण खूप दिवस झाले बाहेर फिरायला गेलो नाही, तर चल आपण बाहेर फिरायला जाऊया. तर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघंही बाहेर फिरायला निघतात. जेव्हा ब्राह्मण भिक्षा मागत असतो तेव्हा अर्जुनाची नजर त्या ब्राह्मणावर जाते. तो ब्राह्मणाला बघतो आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की प्रभू, हा किती गरीब ब्राह्मण आहे. मला तर वाटते याच्याकडे जेवण सुद्धा नाही आहे, तर मी याला मदत करू इच्छितो. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ठीक आहे, तुझी इच्छा. तुला त्याला जर दान द्यायचं असेल तर तू देऊ शकतोस. म्हणून अर्जुन त्या ब्राह्मणाजवळ गेला आणि त्यांनी एक सोन्याच्या मोहरांची पोटली त्या ब्राह्मणाला दान दिली आणि बोलले, हे घे, आता तुला बरेच दिवस भिक्षा मागण्याची गरज नाही. घराकडे जेव्हा जात होता तेव्हा मध्येच त्याला काही डाकू लुटेरे भेटतात, चोर मिळतात. ते चोर त्याच्याजवळचं धन ब्राह्मणाजवळचं चोरी करून घेऊन जातात. तो बिचारा ब्राह्मण परमेश्वराजवळ म्हणतो की मी काय केलं की माझ्या घरामध्ये मला एक वेळचं जेवण सुद्धा नाही आणि जे धन दिलं होतं, जे मला आज दानमध्ये मिळालं होतं, ते धन सुद्धा माझं चोरीला गेलं. असं म्हणून ती रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी परत तो ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी येतो. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दुसऱ्या दिवशी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्याच ब्राह्मणावर अर्जुनाची नजर पडते. ते भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की प्रभू, हे काय? मी तर काल त्याला एवढ्या मोठ्या सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या, तरी पण आज तो ब्राह्मण भिक्षा मागायला का आला? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जाऊन तू विचार की काय झालं ते. जेव्हा तो ब्राह्मणाजवळ अर्जुन जातो तेव्हा ब्राह्मण त्याला म्हणतो की काल जे तुम्ही सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या, मी घराकडे जात होतो तर माझ्या त्या मोहरा चोरांनी चोरी करून घेऊन गेलेत. तर तेव्हा अर्जुन त्याला एक रत्न देतो आणि सांगतो की हे रत्न तू सोनाराच्या दुकानात विकून तुला या रत्नांपासून खूप सारं धन मिळेल. तेव्हा तुझं पुढचं आयुष्य आनंदात आणि सुखात जाईल. तेव्हा तो ब्राह्मण आनंदित होऊन घराकडे जातो. घरी गेल्यानंतर तो म्हणते की आता हे रत्न कुठे ठेवू? तर जे खाली मातीची भांडी असतात, जी मटकी असतात, त्या मटक्यामध्ये तो ते रत्न ठेवतो. रत्न ठेवल्यानंतर रात्र निघून जाते. सकाळी दिवस निघते. त्याची बायको नदीवर पाणी भरायसाठी जाते. ब्राह्मणाची बायको नदीवर पाणी भरायला जाते तेव्हा तिची जी आधीची घागर असते मातीची, ती फुटून जाते. मग ती घरी परत येते आणि जी जुनी घागर होती, ज्यामध्ये ब्राह्मणाने रत्न ठेवलं होतं, ते घागर घेऊन ते नदीवर पाणी भरायसाठी जाते. कारण तिला माहित नव्हतं की त्याच्यामध्ये रत्न आहे, तर ती घेऊन जाते. जेव्हा ते पाणी भरते तेव्हा अचानक तिच्या हातून ती घागर त्या नदीमध्ये डुबून जाते. नदीमध्ये डुबल्यानंतर ती घरी येते. घरी आल्यानंतर जेव्हा ब्राह्मण देव सकाळी उठल्यानंतर घागर बघतो, ती घागर तिथं नसते. तो ब्राह्मण आपल्या पत्नीला विचारतो की मी इथं जे घागर ठेवली होती जुनीवाली, ती घागर कुठे आहे? तर तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणते की ती आधीची जी घागर होती ती फुटली, म्हणून मी जी आधी जुनी ठेवलेली घरामध्ये घागर होती ती पाणी भरायला घेऊन गेली, पण अचानक ती पाण्यात ती घागर माझ्याच्यानं पडली. तर ब्राह्मण देव म्हणते की तू हे काय केलं? तू पाणी भरायला जेव्हा घेऊन गेलीस घागर, तेव्हा मला विचारायचं. मला जे काल रत्न मिळालं होतं ते रत्न मी याच्यामध्ये ठेवलं होतं. आता तो ब्राह्मण आपल्या नशिबाला दोष देते आणि परत भिक्षा मागण्यासाठी जाते. परत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच मार्गावरून भ्रमण करायला जात असतात. अर्जुनाची नजर त्या गरीब ब्राह्मणावर पडते. तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की प्रभू, मी याला पहिल्या दिवशी सोन्याच्या मोहरा दिल्या, त्या चोरांनी लुटून घेऊन गेलेत. दुसऱ्या दिवशी मी यांना रत्न दिलं, तरी पण या भिक्षा मागायला का आलेत?
तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की चल आपण बघूया काय झालं ते, त्यांना विचारूया ब्राह्मण देवाला. तर तेव्हा ते ब्राह्मण देवाजवळ जातात. तर अर्जुन ब्राह्मण देवाला विचारतो की काय झालं असं की तुम्ही परत हे मागायला आलात, भिक्षा मागायला आलात. अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात मी 2 वेळा याला एवढं दान दिलं, आता हे याच्या नशिबातच नाही, त्याला मी काय करणार, आज तर मी त्याला कुठल्याच प्रकारचं दान देत नाही, असे भगवान श्रीकृष्णाला म्हणतात. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात चल ठीक आहे. तर भगवान श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाला 2 नाणी देतात. 2 नाणी दिल्यानंतर तो ब्राह्मण त्या नाण्याकडे बघतो आणि घराच्या दिशेने निघतो. तेव्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात प्रभू मी एवढं धन त्याला दिलं, ते त्याच्या नशिबात नव्हतं, आता या 2 नाण्याने काय होणार आहे. तर तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू परमेश्वराची लीला अपरंपार आहे, काय माहिती त्याच्या नशिबात काय लीला येते, चल बघूया. तर असं करत ब्राह्मण जेव्हा घराच्या दिशेने निघाला तेव्हा मध्येच त्याला एक नदी लागली. तिथं मच्छी पकडणारा जाळा टाकून मच्छी पकडत होता. त्याच्यामध्ये एक मच्छी त्याला त्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर ती मच्छी तडफडत होती, कारण ती जाळ्यामध्ये होती आणि पाण्यापासून दूर होती. तर ब्राह्मणाच्या मनात आलं आता या 2 पैशानं मी काय करू, मी याने काही श्रीमंत होणार नाही किंवा याने माझं पोट पण भरणार नाही, तर त्यापेक्षा ही मच्छी मी विकत घेतो आणि पाण्यामध्ये सोडून देतो, बिचारी त्या मच्छीचा जीव तरी वाचणार आहे या 2 पैशांनी, ते 2 पैसे तिच्या तरी उपयोगी पडतील असा विचार करत तो त्या मच्छीवाल्याजवळ जातो आणि मच्छी विकत घेऊन ती मच्छी पाण्यामध्ये सोडणार. तेवढ्यात तिच्या तोंडामध्ये काहीतरी चमकते. तो ब्राह्मण बघतो की अरे हिच्या तोंडामध्ये काय चमकते. तो हात टाकून म्हणजेच काढून घेतो, तर तो असतो ते रत्न जे अर्जुन त्या ब्राह्मणाला अगोदरच्या दिवशी देतात. ते रत्न मिळाल्यानंतर ते मच्छी आनंदाने पाण्यामध्ये उड्या मारत जाते आणि ती खूप आनंदी असते. तर ब्राह्मण जेव्हा ओरडतो हे प्रभू तुमची लीला अपरंपार आहे, जो मला हिरा माझा हरवला होता तो मला मिळाला असं जो ब्राह्मण ओरडतो, तेव्हा तिथून जे चोरचं धन घेऊन गेले होते तेच तिथून जात होते. तर त्यांनी त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकलं आणि ते म्हणाले अरे यांनी आपल्याला ओळखलं, आता हा जर राजाकडे जाणार आणि आपले नाव सांगणार तर राजा आपल्याला शिक्षा करणार. तर अशा विचाराने ते चोर त्या ब्राह्मणाजवळ येतात आणि त्याला म्हणतात की मी जे काल तुमचं धन घेऊन गेलो होतो ते धन परत द्यायला आलो आहे, माझी खूप मोठी चूक झाली, मला क्षमा करा आणि तुमचं धन तुम्ही परत घ्या. तर ते चोर ते धन त्याला परत देतात. तर या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. सगळा प्रकार पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात हे प्रभू मी जेव्हा त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या, रत्न दिलं, ते त्याच्या नशिबात नव्हतं, पण या 2 पैशांनी त्याचं नशीब बदलवलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा मनुष्य दुसऱ्याची मदत करतो, दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये तो सहभागी होतो, तेव्हा परमेश्वर त्याचे दुःख दूर करतो. त्या ब्राह्मणाने त्या माशाचा जीव वाचवला, त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी प्रेम निर्माण झालं आणि ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे तिथंच माझा वास आहे. म्हणून म्हणतात ना, गरीबाला केलेलं दान आणि परमेश्वराचं मुखात असलेलं नाव हे कधीच वाया जात नाही, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्याला मिळतं. ज्या प्रकारे ब्राह्मणाला त्याचं हरवलेलं धन रत्न परत मिळालं, जर आपण दुसऱ्यांचं सुखदुःख जाणून घेतलं, परमेश्वर म्हणतात जर तू दुसऱ्यांच्या सुखाची प्रार्थना जर माझ्याकडे करत असशील तर तुझ्या सुखाची चिंता तू करू नकोस, तुझे सर्व दुःख मी दूर करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन कथेसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला संदेश इथंच थांबवते.